स्कूल ऑफ बिझनेस हे पण कोर्स आहे आणि स्कूल ऑफ प्रोग्रामिंग. तर ह्याचे एलिजिबल क्रायटेरिया मी सांगून देईल. स्कूल ऑफ फायनान्स जसं मी सांगितले 12वी पास किंवा ग्रॅज्युएशन. बिझनेस हा 1 वर्षाचा कोर्स आहे आणि स्कूल ऑफ फायनान्स हे पण 1 वर्षाचा कोर्स आहे. जेणेकरून आमच्या नवगुरुकुलमध्ये 5 कोर्सेस आहेत वेगवेगळे. स्कूल ऑफ प्रोग्रामिंग एक आहे, स्कूल ऑफ पहिल्याकरता या सर्व घटकांचे आपण आभार मानतो. मगाशी कुणीतरी सांगितले की हा कार्यक्रम नाही, वर्कशॉप आहे. माझं असं म्हणणं आहे, हा कार्यक्रम नाही, एक संधी आहे. आता संधी सगळ्यांनाच मिळते अशातला विषय. काही वेळेस आपल्याला संधी नाही, अशा प्रकारचं विजन आमचं नसतं. आणि अशा प्रकारचं विजन नसल्या कारणामुळे खूप साऱ्या संधी येतात जातात, आम्हाला त्याचा कानपट्टाही लागत नाही. आणि शेवटी मग आम्ही एका मोठ्या गर्तेमध्ये जाऊन अडकतो किंवा जलामध्ये सापडतो. आणि ही गर्त किंवा ही दरी आहे बेरोजगारीची. बेरोजगारीच्या दरीमध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की तिथे ही जी दरी आहे, या दरीमध्ये असणारे जे बेरोजगार आहेत, या बेरोजगारांना कुणीच त्या ठिकाणी ढकललेलं आहे. ती स्वतःहून चालत 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 त्या ठिकाणी काय झाली आहे, ज्याला म्हणतो मी सापडली आहे. म्हणून बेरोजगारी हा विषय आपल्यासाठी नसावा. आपण काय करायचं आहे, वारंवार संधी शोधायची. आणि याने काही नावं तुमच्या पुढे घेतली, ॲमेझॉन असेल, गुगल असेल, मायक्रोसॉफ्ट असेल, अशा खूप साऱ्या कंपन्यांनी आता वाचलं की त्यांच्यासोबत यांचा टायअप आहे किंवा त्यांच्यासोबत त्यांचं काय आहे, कॉर्पोरेट ज्याला म्हणतो फिक्सिंग आहे. आणि त्यांनी एक शब्द अजून वापरला की ते 100% काय करतात आहे, जॉब सपोर्ट आपल्याला करतात. आणि जॉब सपोर्ट करत असताना त्यांनी एक थोडंसं अजून एक उदाहरण दिले की कोणाला तरी 8 LPA म्हणून डिसिप्लिन, बेसिक नॉलेज ऑफ कंप्यूटर. भले ही मैं फाइनेंस करूँ, BSc जो भी चीज़ें अभी प्राइवेट का होता है, सॉफ्टवेयर